डॉक्टर नागेश टेकाळे सर जे वनस्पती शास्त्रज्ञ आहे, सोबतच त्यांचा मियावाकी फॉरेस्टमध्ये खूप मोठा अभ्यास आहे. तर आपण याविषयी जाणून घेऊया त्यांच्याकडनं. सर, मला एक थोडं तुमची जर पार्श्वभूमी माहीत पडली तर त्याचा आनंद होईल की तुमचा प्रवास एक टीचर पासून सुरुवात झालेला प्रवास आज एका शास्त्रज्ञापर्यंत कसा राहिलेला आहे त्याबद्दल थोडं माहिती द्यावी. मी माझ्या बालपणापासून वृक्षावर प्रेम करायचं शिकलो. कारण माझी जी शाळा होती त्या शाळेमध्ये आम्हाला काही वर्ग कमी होते, म्हणून मग आमचे भूगोलाचे सर, इतिहासाचे सर आणि विज्ञानाचे सर हे आमचे वर्ग म्हणजे 5वी 6वी 7वी 8वीचे वर्ग मोठ्या 2 झाडाखाली घेत असत. त्याला नांदूरचं झाड होतं, ते प्रचंड मोठी त्याला कॅनोपी होती किंवा घेर होता आणि त्या वृक्षाच्या खाली आमचे विज्ञानाचे वर्ग होत आणि भूगोलाचे वर्ग होत. त्यावेळेस आमच्या सरांनी, भूगोलाच्या सरांनी मला वृक्षांचं महत्त्व तर शिकवलं. पक्षी आणि वृक्षाचं महत्त्व काय हेही मला त्यावेळेस कळालं आणि माझ्या लक्षात आलं की माझं विज्ञान आणि गणित हे वृक्ष सान्निध्यामध्ये जास्त पक्कं होत आहे. म्हणजे मला त्याचा जास्त चांगला अभ्यास करता येतो तुलनेने वर्गात बसण्यापेक्षा. फार इंटरेस्टिंग आहे हे सगळं, पण मी स्वतः ते अनुभवलेलं आहे की मी प्रयोग करून बघितला की 2 विद्यार्थ्याला वर्गात बसवलं आणि त्याने एक धडा शिकवला. नंतर म्हणजे मी प्राध्यापक झाल्यावर आणि दुसऱ्या 2 विद्यार्थ्यांना मी तोच धडा झाडाखाली बसून शिकवला. तर मला आश्चर्य वाटलं की जे मुलं वर्गात बसून शिकत होते त्यांच्यापेक्षा जे मुलं झाडाच्या सानिध्यात शिकत होते त्यांना तो धडा जास्त लवकर समजला होता. म्हणजे एका दृष्टीनं शाळेमध्ये जर वर्ग कमी असतील आणि ते वर्ग जर चांगले शिक्षक झाडाखाली घेत असतील तर केव्हाही चांगलं. पूर्वी आपल्याकडं गुरुकुलची संकल्पना होती, ज्यावेळेस कृष्णाला सांदीपनी गुरुंनी शिकवलं वनामध्ये. वशिष्ठ ऋषी, विश्वामित्र ऋषी ह्यांनी सगळं रामायण म्हणजे आपण म्हणूया प्रभू रामचंद्राचं शिक्षण हे सगळं वनामध्ये घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ते सगळे धनुर्विद्येत वगैरे प्रगल्भ झाले अगदी. म्हणजे वृक्ष आणि ज्ञान ह्यांचा खूप जवळचा संबंध आहे. बालपणात मला वृक्षाची याच्यामुळे जास्त आवड निर्माण झाली. वृक्षाच्या झाडावरची घरटी मोजणे, किती प्रकारचे पक्षी तिकडे येतात, मग त्या ठिकाणी एक खारुताईचा होणारा प्रवास, म्हणजे थोडक्यात म्हणजे जैवविविधता आणि वृक्ष यांची कशी सांगड घालता येईल हे मला बालपणापासून मिळालं. आणि म्हणूनच मला इतर अनेक क्षेत्रामध्ये उच्च शिक्षणाच्या संधी असताना सुद्धा केवळ वृक्षाच्या प्रेमापोटी हा विषय अभ्यासाला निवडला आणि ह्याच विषयामध्ये मग मी प्रगती करत करत माझी डॉक्टरेटची पदवी प्राप्त केली. मग त्या निमित्ताने जगामध्ये अनेक राष्ट्रात मला फिरायला मिळालं. जगामधल्या अनेक नद्या बघायला मिळाल्या, अनेक मोठे मोठे उद्यानं बघायला मिळाली, ॲमेझॉनचं जंगल बघायला मिळालं, आफ्रिकेतले घनदाट जंगल बघायला मिळाले, तिथली जैवविविधता बघायला मिळाली. त्या निमित्ताने आदिवासीचं जंगलाचं नातं कसं आहे हे मला कळालं आणि त्यातून मग माझं आहारशास्त्राकडे मी वळलो की मानवी आहार हा वृक्षाशी कसा निगडीत आहे त्याचा मी अभ्यास सुरू केला. आणि त्या निमित्ताने मग मला युनिसेफ बरोबर, WHO बरोबर काम करायला संधी मिळाली आणि माझा प्रवास सतत संशोधनाला आधारित असल्यामुळं मी कायम त्या माध्यमातून सतत चालत असतो. आणि ज्या ठिकाणी वृक्ष सानिध्य असतं त्या ठिकाणी तुमचं ज्ञान प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढतं. फक्त एवढंच आहे की हे ज्ञान आपण दुसऱ्याला द्यायला पाहिजे की वृक्षाने मला काय शिकवलं. आजही मी वृक्ष हा माझा गुरु असं समजतो. तुकाराम महाराज तेच म्हणायचे की वृक्ष हा माझा गुरु आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी. तसंच मी समजतो, वृक्षाला मी माझा गुरु म्हणतो. माझे आई वडील सगळे गुरु आहेत. हे जरी चालते बोलते गुरु असले, आई आणि वडील आणि गुरु, तरी हा एका जागेवर स्थिर असलेला वृक्ष हा माझा सर्वात श्रेष्ठ गुरु आहे.